ओम नमः शिवाय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश ऐकून दुःखातून बाहेर येण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 20 मिनिटं तुम्ही आज ऐकलाच पाहिजे. आणि हा आदेश स्वामींनी स्वतः काढलाय आणि स्वामी स्वतः तुम्हाला आदेश देत आहेत. त्यामुळे या आदेशाकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, हा दिव्य संदेश फक्त तुमच्यासाठी आलाय आणि हा संदेश तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि पूर्ण हा संदेश नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही शिकले पाहिजे. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्कीच करतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम टिकून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना धन लाभ हो आणि भरपूर तुमची प्रगती हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. संकट आलं तरी वाचण्याचे रस्ते खूप असतात, पण फक्त ते दिवस नसतात. दाखवणारे फक्त स्वामीच असतात. म्हणून चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून फक्त स्वामींवर भरोसा ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव म्हणजे सद्गुरू आहेत आणि जे आपल्याला सुखदुःख पाहून सुखरूपकडे आनंद रूपाकडे नेतात. आणि म्हणून भरोसा फक्त सद्गुरूंच्या वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधीही स्थिर नसते आणि ते अस्थिरतेकडेच आपल्याला नेणार आहे हे नक्की आहे. म्हणून मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता आपल्याला कशासाठी. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेच्या साठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून प्रत्येकाला तुम्ही मदत करत चला आणि आयुष्यात पुढे जात चला. स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते की स्वतःसारखा सोबतही कोणीच नसतो आणि आपल्याला स्वतःला सर्व काही आपलं चांगलं करायला लागतं. म्हणून तुझे चांगले दिवस येणार, तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार. विश्वास ठेव असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचं वचन आपण नक्कीच ऐकायला हवं आणि त्याप्रमाणे आपण वागायला हवं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला आणि कोणाचा फायदा घेतला नाही आणि कोणाला वाईट आपण बोललेलो नाहीये. याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि देवाच्या दारात सुद्धा याच गोष्टी नक्कीच पाहिल्या ओळखल्या जातात. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, पण त्या सुटून जातात आणि स्वामींच्या कृपेने कधीही आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी येत असतात. फक्त स्वामींचे नाव घ्या, त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून नक्कीच निघून जातील. आणि म्हणून तुम्ही स्वामींचे जेवढं जास्त नाव घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या मागे असतील आणि स्वामी पाठीशी असतील. कारण आपण एखाद्या व्यक्तीला बोलावले तरच तो आपल्याकडे येत असतो. म्हणून आपण जसे स्वामींना बोलू आणि आततेने आग घालू तर मग नक्कीच स्वामी येतील आणि आपल्या पाठीमागे उभे राहतील. म्हणूनच नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभरही टोचत राहतात आणि ते आपल्याला समजतही असतं. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्कीच घ्या. कारण जेवढं तुमचं वय असतं तेवढं त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपला एकच दोष असू शकतो आणि हा तुम्ही ओळखला पाहिजे. म्हणून दोष कोणाला देऊ नका. आणि काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना, तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात आणि तशा व्यक्तीसोबत आपण राहिलं पण नाही पाहिजे. दगडाचं ठीक आहे,
तो थोडा सिंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसातला माणूस नक्कीच बनवता येईल. म्हणून आयुष्यात फाटकं असो व तुटकं नशीब सोडून सगळं काही शिवता येतं. पण एवढं मात्र नक्कीच आहे, म्हणून कधी कधी आपण खरंच हारतो नाती निभावता निभावता, काळजी करता करता, वाट बघता बघता आणि लोकांना म्हणवता म्हणवता. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण आपल्या मार्गात सुख येणार नाही. म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण माघार न घेता मात्र जीवनात प्रयत्न करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढतो. आणि ती ताकद तुम्ही वाढवली की तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता नक्कीच असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय ती मिळत नसते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहनही कराव्या लागतील, मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे नक्की शक्य होते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याची तुलना कराल तर मग स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपली साथ देत असते आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा येईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्षात आपल्याला लढायला लागतं. आणि म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना, तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपलेच प्रयत्न आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला नक्कीच येणार नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देत असते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणे उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवणे उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होऊ लागते आणि त्यामुळे न थांबता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देत असते. आणि या कठीण काळात आपल्याला कळतं की कोणती माणसं कशी आहेत आणि आपल्यासोबत कोण कसं वागलंय, म्हणून त्यानुसार आपल्याला अनुभव सुद्धा येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे, कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका,
कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जशी गरिबी असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करणे सवय आपण लावून घेतली पाहिजे. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची आपण फक्त मानसिकता ठेवली पाहिजे आणि मानसिकता आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि आपल्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच आहे. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर मग उद्या सुखही मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि या आनंदाने जगणं तुम्ही नक्कीच विसरू नका, कारण आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न मात्र करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा, कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत, कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला होणार सुद्धा नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत मात्र नक्कीच करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनामध्ये सोडू नका. आणि जीवनात जर कधी कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मात्र मिळवले आहे. आणि म्हणूनच जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत नक्कीच करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारचा मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेणं इतके शक्य होत असते आणि मग तसंच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टीचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते, प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो आणि म्हणून तसा वापर तुम्ही करा. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे, कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल,
कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्यावर जर वेळ आली तर तो व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी उभा राहील. अशी माणसे तुम्ही नक्कीच जोडली पाहिजे. वयापेक्षा जीवनात कठीण काळापासून मिळालेला अनुभव जो असतो ना, तो जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि मग पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य मात्र नक्कीच आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. आणि कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकूच कधी शकत नाही. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते भेटत असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे यावर भरपूर आवश्यक आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे मात्र शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही मोठे संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता येते. आणि एखादी गोष्ट होण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय आपल्याला लावल्यास आपण नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. आणि म्हणून यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींचा आपल्याला निर्माण करता येतील. आणि म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपणास आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य मात्र पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना, तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखांवर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे. आणि उमटवला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याची धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा निर्णय घ्यावेच लागतील. आणि ते निर्णय घेत असताना भरपूर चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात ना, तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे. आणि त्याबरोबरच संघर्षाचा नक्कीच आपल्याला सामना करताना संयम ठेवावा लागतो. आणि हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवून देता ताकद बनव आणि ती बनलीच पाहिजे. म्हणून स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी
प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात आणि त्यामुळेच लोकांचा विजय होत असतो. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता. आणि जीवन जगताना समस्या येतात. या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो. आणि आयुष्य जगणे म्हणजे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे आणि कधीच काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नक्कीच ठेवता आला पाहिजे. आणि ते ठेवला म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे आवश्यक आहे. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे ना की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच म्हणू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ते मिळवूनही देतात. म्हणून जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि म्हणून खडतर काळ आपणा सामर्थ्य वाण बनवत असतो. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले मात्र काम आहे. आणि ते खंबीरपणे जर तुम्ही उभे असाल तर मग तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाल आणि भरपूर तुम्ही काहीतरी मिळवून घ्याल. म्हणून खंबीरपणे उभे राहा आणि तुम्हाला कोणी झुकवू शकणार नाही. याप्रमाणे ताठ मानेने उभे राहा. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद आणि कृती किंवा कधी महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसात प्रत्यक्ष मदतीची गरज असते. आणि ती मदत जर आपण केली तर मग ती व्यक्ती आपल्याला कधीच विसरत नाही. म्हणून जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यात प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. कारण कौतुक एखादी चांगली गोष्ट केल्यास होते पण प्रोत्साहने चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान आणि यामुळे महत्वाचे असते की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात जाणून देते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न त्याग नियोजन प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि ते समर्पण तुम्ही केलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असले तर मग चांगले चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथेच तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्णय नक्कीच निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे कसे आहे हे तुम्ही सिद्ध करू शकता. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे मात्र गरजेचे होऊन जाते. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा
किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास मात्र होत असतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती लक्षात आपल्या येत असते. आणि शिक्षणातून पुस्तकातून मिळवलेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो कधीच विसरू शकणार नाही आणि शकतही नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका. जीवनाचा प्रवास हा आपल्याला साधा व साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण जसे लोक स्वतःची यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माड रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा ना की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावेच लागणार आणि मग खंबीरपणे तुम्हाला उभे राहावे लागणार. मग तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असणे गरजेचे आहे. म्हणून स्वतः मेहनत करून कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही नक्कीच मात्र करून देईल. आणि म्हणून संकटाचा संघर्षाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्वाचे असते आणि तुम्ही मात ती केलीच पाहिजे. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर मग आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही संकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल. आणि पुढे हा स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देऊन जाईल. आणि म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात ना ते जे निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन जगायला शिका. जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे. तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बनवून आणि बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि ती इमारत उभी राहण्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावाच लागेल. आणि जीवनात जगत असताना धाडस खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुमच्या धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय हे असे निवडा की ज्यात तुम्ही इतरांपेक्षा जास्त चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार मात्र केला जाईल. आणि समाजात एखाद्या नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलण्याची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले आहेत. आणि म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे मात्र आवश्यक आहे. आणि म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते. आणि नशीब पण जो प्रयत्न करतो ना त्याच्या सोबत असते आणि तो प्रयत्न करत नाही त्याच्यासोबत नशीब पण येत नाही. म्हणून आयुष्यात संघर्ष किती करावा लागला ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातील. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळच आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो. आणि जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाट्याला कधीच अपयश येत नाही. आणि स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग सोपा मात्र करतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखरवा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी मात्र येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील. परंतु जेव्हा वेळ वाईट असेल ना परिस्थिती येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही घ्या आणि त्या व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिका. ते जर तुमची व्यक्ती ही तुम्हाला साथ देतील
आणि जे तुमच्या जवळचे असतील आणि जे असे असतील की त्यांना तुमच्यावर जर तुम्ही मोठे झाला तर त्यांना किळस आणि त्यांना आळस येत असेल तर नक्कीच ते व्यक्ती तुमच्यावर जळणारे असतील. आणि म्हणून अभ्यास ग्रंथातील क्रमांकातील पाठ्यपुस्तकांचे अभ्यास तुम्ही नक्कीच केले पाहिजे, कारण त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्ही अंमलबजावणी करू शकता आणि तुम्हाला व्यावहारिक ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून जीवनात कोणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी नसते. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात, पण म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून जात असते. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. म्हणून सांगण्यापेक्षा समजवण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृतीवर आणि ते करण्यावर माणसाचा भर असावा लागतो. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे ना तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही, पण आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे आणि तो सामर्थ्य आपल्याला देऊ शकतो. म्हणून त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास हा ठेवावाच लागेल आणि तो विश्वास ठेवला तरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच पोहोचाल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मनाची एकाग्रता कायम राहील यासाठी प्रयत्न करा, कारण मन स्थिर राहिले तर आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश नक्कीच मिळू शकते. आणि मन स्थिर करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण तुम्हाला नक्कीच करायला लागणार आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या पाठीमागे आहेत आणि स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करूया की हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आणि असे आपले स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी आपल्या पाठीमागे आहेत. ही शाश्वती आपल्याला येत असते आणि स्वामी आपल्याला चमत्कार दाखवत असतात. फक्त विश्वास त्यांच्यावर पूर्णपणे हवा. मग तुमचा जर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण स्वामी भक्त आहोत आणि कर्मफलाचा अजिबात विचार न करता, कुकर्माची संगती अजिबात न धरता तुम्ही फक्त तुमचे कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा. महत्त्वाचे म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलीच कृत्य घडतील असा स्वतःशी प्रथम संकल्प करा. निष्काम कर्मयोगाची बीजे पेरल्याशिवाय भगवंत भक्तीचे पीक तरारून येत नाही, हे लक्षात ठेवा. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग सोडूनी आणि मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. ज्ञानदेवांची ही ओवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट धरायला हवी, तरच निष्काम कर्म हातून आपल्या नक्कीच घडेल आणि चांगलेच कर्म आपल्या हातून घडतील आणि मग सर्व काही आपले चांगलेच होईल, वाईट काही होणारच नाही. आपले आयुष्य संपन्न व्हावे म्हणून सतत फक्त भगवंताचे नाम आपण मुखात घेतले पाहिजे. नामच साधक्याला आणि भक्ताला भगवंत आनंद देते. आणि मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगत आहे की नामात अष्टप्रहर दंग झाल्याशिवाय इतर कुठलेच विचार मनात येत नाही. मन त्यामुळे बेचैनीत सापडत नाही. प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात आणि ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावे. प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात आणि परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो. म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा. त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे आणि तो आनंद घ्यायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि एकदा का तो आनंद तुम्हाला प्राप्त झाला की मग तुम्हाला भगवंत प्राप्त झाली असं समजायचं. भगवंताचे नाम ही एक अद्भुत अशी शक्ती आहे आणि ती आपल्या हृदयातच वास्तव्य करते. होते काय तर खूप लोकांना आपल्यापाशी ही अद्भुत शक्ती आहे हे ठाऊकच नाही आणि त्यामुळे ते नामस्मरण करीत नाही आणि ही अद्भुत शक्ती गमावून बसतात. आणि वास्तविक नामाला अजिबात कष्ट नाहीत. काम करीत असताना सुद्धा नाम घेता येते. काळ आणि वेळ याचे नामाला बंधन नाही, परंतु ही जाणच खूपशा लोकांना नसते. प्रपंचात रममान होऊन भ्रामक आयुष्य जगत राहण्यात सर्वजण वेळ घालवत राहतात, परंतु हृदयातल्या नामाला चुकून सुद्धा आठवण नाहीत आणि की हाक मारत नाहीत. मला सांगा, त्यांना शाश्वत सुख कसे काय मिळणार आणि कसे काय कळणार? आणि मग त्यांना भगवंत नामाचं सुख प्राप्त होऊ शकत नाही. माणसाला
आणि माणसातल्या देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचे नामसुद्धा मुखात येत नाही. आणि जोपर्यंत उपाध्या जाग्या आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवण सुद्धा होत नाही. त्यासाठी एकच केले पाहिजे आणि मीपणाने जगणे कायमसाठी संपवावे. तरच जगणे सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल. आणि एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देत असते आणि माणसाचे आयुष्य हे अतिसुंदर होऊन जाते. तपश्चर्या नेहमीच फळाला येते असे नाही, परंतु परमेश्वराला वाटले की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही. आणि याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी आणि देवसंवाद साधता यायला हवा. तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढे सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवे. आणि नक्कीच भगवंत आपल्याला मनापासून त्यांचे दर्शन देतात आणि ते आपल्या भेटायला सुद्धा येतात. सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते आणि तेच लोक भगवंताचे परम भक्त असतात. त्यांच्या मुखात कुठलेही मत्स्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचे नाम असते आणि त्या नामात ती माणसे अखंड दंग असतात. त्यांचे परमेश्वरापाशी काहीच मागणे नसते आणि ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीच नको आणि आम्हाला सुखात समाधानात ठेवा, एवढंच ते मागत असतात. अरे स्वामी आपल्याला म्हणत आहेत, अरे तू चाकरी करायला कार्यालयात जातो ना, पण मला वेगळंच काम करताना दिसतो. एक लक्षात घे, जसं तुला तुझा मालक सर्वस्वी वाटतो यामुळे काम सोडून त्यांच्या मागे फिरणे बंद कर आणि तुला मिळणाऱ्या पगारावर तुझे मुलं बायको सर्व जगतात आणि तुझ्या कुकर्माचे भागीदार होतात. आणि अजूनही वेळ गेली नाही, नक्कीच तू सुधारायला हवे आणि भगवंताच्या शरणात यायला हवे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो की माणसाने नेहमी शांत असले पाहिजे. मनात कितीही खळखळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. कारण मानवी आयुष्यात शांतीसारखे दुसरे सुखच नाही. शांती माणसाला जगण्याचे शाश्वत समाधान देते आणि त्यासाठी शांतचित्त संतांच्या सहवासात राहावेच लागते. आणि संत सहवासात आनंद आणि समाधानच फक्त लाभते. एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेले मानवी रूप आहे आणि संतांना म्हणूनच वंदन करावे, त्यांच्या चरणांचे तीर्थ घ्यावे. त्यासारखे पवित्र आणि सुंदर या विश्वात दुसरे काहीच नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, हे ते संत. आणि हे दासबोसात लिहिलेलं आहे. आणि स्वामी भक्त नेहमी संतांच्या सहवासात राहतात हे सत्य कधी विसरू नका, म्हणजे झाले. आणि नक्कीच संतांच्या सहवासात जे सुख लाभते ते सुख कशातच नसते. एवढंही आहे, ज्यांच्या मनात विषय वासना नांदते आहे त्यांना भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही. आणि विषय वासना दंग असलेल्या जीवाला प्रत्येक क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरे जावे लागते. विषय माणसाला आयुष्यातून उठवतो. म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या बळावर प्रथम ठेचून काढा, समूळ नष्ट करा, तरच अध्यात्मात प्रगती होईल. आणि विषय वासनेत कडक उन्हाळा झळा असतात आणि अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच आहे. म्हणून माझ्या भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा, तरच मन आणि शरीर हे शांत होईल आणि स्थिर होईल. आणि एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. दुःखे आणि संकटे प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेले असतात, त्यामुळे माणसाला काही सुचत नसते. खूप वेळेला मग वाटते की आयुष्य संपले तर बरे होईल, यावर उपाय काय? मग एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कुणालाच वाचता येत नाहीत, फक्त संत पुरुषच या रेषा वाचू शकतात. म्हणून त्यांना शरण जावे आणि तरच दुःखाला विराम मिळतो. संत पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात, नाम तुम्हाला दुःखातून बाजूला करते. म्हणून नक्कीच तुम्ही नामस्मरणच केले पाहिजे. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये किती चांगलं होतंय, याने पैसे कुठून आणले, हिला एवढं चांगलं नोकरी किंवा स्थळ कसे मिळाले, याचा विचार करून स्वतः वेळ वाया घालवू नकोस. तू फक्त तुझ्या कर्मावर आणि माझ्यावर नावावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर सर्व होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामींचा शब्द कधीच खाली जात नसतो, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो, नामस्मरण हा जो सुखाचा महामार्ग आहे.
कारण नामात आनंदाशिवाय दुसरे काही नाही. आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा कुठेच नसतो. आणि लक्षात घ्या, देह भावनेने जगणे पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला आता सुरुवात नक्कीच करा. नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरू उपासनोनी, नाम घ्या जानोनी नाना काही. आणि असे ते म्हणत असतात. म्हणून नामस्मरण हेही महत्वाचे आहे. अळवावरचे पाणी जसे अळवाच्या पानावर क्षणभर सुद्धा टिकत नाही, त्याप्रमाणे देहाला लाभलेले सुख हे तात्कालिक असते. आणि हे जर आपल्याला माहिती आहे, तर अशा तात्कालिक सुखांची आपण प्राणपणाने का वाट पाहतो मला खरोखरच कळत नाही. सुखांची वाट पाहत डोळे शिजण्यापेक्षा आणि शिनवण्यापेक्षा ही आपली नजर भगवंत दर्शनासाठी शिनवली तर एक दिवस निश्चितपणे असा उजाडेल की आपल्या नजरेला भगवंत दर्शनाचे सुख मिळेल. कारण हे शाश्वत सुख आहे आणि त्यासाठी आपल्या कंठात भगवंताचे नाम घुमायला हवे. आणि एक लक्षात ठेवा की शाश्वत सुखाचा वसंत मोहर केवळ नामस्मरणामुळेच फुलतो. म्हणून तुम्ही सर्वजण नामाचे व्हा. म्हणजे केवळ नामाचाच विचार करा, नामाचे स्मरण करा, नामच घेत राहा आणि नामातच तुम्ही राहिले पाहिजे. एवढेच तुम्ही केले पाहिजे. आज तू ज्या पण अडचणी दुःखामधून जात आहे, एक दिवस येईल तुला आजची परिस्थिती आठवणारही नाही. योग्य वेळ आल्यावर सर्व होईल. फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या नामावर विश्वास ठेवा. आणि दररोज आपल्या मनात श्री स्वामी समर्थ हे नाव गुणगुणत राहायचं आहे. आणि नक्कीच स्वामी तुम्हाला त्यांचा चमत्कार दाखवतील हे निश्चित आहे. तुम्हाला सांगतो की नामाच्या सहवासात राहण्याचा आटोकाट प्रयत्न करा. नाम तुम्हाला शुद्ध, सात्विक, चैतन्यमय आयुष्य देईल, अंतःकरण शुद्ध करेल. आणि नामाची ताकद विलक्षण आहे. एक मात्र खरे की घेत असलेल्या नामात खूप प्रेम हवे. नाम कधीच यंत्रवत घेऊन चालत नाही. नाम ही कमीत कमी श्रमात आपल्याला निश्चितपणे घेता येते. आणि सोहळे ओळे, हारतुरे, उदबत्त्या, धूप यातले काही आपल्याला लागत नाही. फक्त प्रेमाने नाम घेतले की देव दर्शन देतो. कारण भगवंताला आपले नाम प्रिय आहे. आणि नामात तुम्ही नक्कीच अष्टप्रहर दंग राहिले पाहिजे. म्हणजे भगवंत हे खुश होत असतात आणि त्यांना काहीच नको असते. त्यांना फक्त तुम्ही नाम घेतलेले आवडते. मोक्षाचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला? मी सांगतो. कोणताही मनुष्य मृत्यू झाल्यावर त्याच्या पार्थिव देहाला अग्नी दिली जाते. मग आमच्याजवळ तुमचा आत्मा येतो आणि जो अनेक युग शरीर बदलतो. आणि तूही कधीतरी मुंगी, गाय अशा योनीतून आला आहेस. बरं, मग मनुष्य योनी भोगून आल्यावर हिशोब होतो कर्माचा आणि मग ठरवले जाते तुमचे प्रमोशन करायचे की नाही. आणि आता पुढचे जन्म नको तर मोक्ष पण ते सोपं नाही आणि अशक्यही नाही. म्हणून भगवंत भक्तीत राहा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि ते आपल्याला पुढे काय होणार आहे हे सुद्धा कळवत आहेत. प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते. आणि हे तुम्ही कधी विसरू नका. प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात. एक चुकवायला गेले की दुसरा भोवरा समोर येतो. भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःखनया पार कराव्या लागतात. आणि म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधी आंधळेपणाने गाढ आलिंगन देऊ नका. एवढंच करा. दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक व्यक्ती तुला समजून घेईलच असं नाही. त्रास तुलाच होणार आहे बाळ. हा मनुष्य स्वभाव आहे. लोक केलेले उपकार लगेच विसरतात. अरे मलाही विसरताच की नवस पूर्ण केल्यानंतर. मग तुम्ही कोण? मी आहे तुमच्या सोबत. भिवू नकास. पाठीशी मी उभा राहीन आणि कायम उभा राहीन. फक्त विश्वास ठेवा. भगवंताचे अस्तित्व फक्त सत्संगतीचं प्रत्यक्ष जाणवते. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे की सूर्यप्रकाशात सर्व काही प्रकट होते आणि कोळ्याच्या जाळ्यातला तंतून तंतू स्पष्ट दिसतो. परंतु सूर्यप्रकाश भगवंत अस्तित्वावर मात्र प्रकाश टाकू शकत नाही. केसाला उद्या जर आपल्याला फट पाडता आली तर ती सूर्यप्रकाशात दिसेल. मग ब्रह्मांडव्यापी भगवंत का दिसत नाही? कारण भगवंत हा निर्गुण निराकार आहे आणि त्यावर सूर्यप्रकाश पडला तरी तो आपल्याला कसा दिसणार? ही ताकद फक्त संतांपाशी आहे. आणि एक लक्षात ठेवा, रामदास स्वामी तसे म्हटले आहेत, ऐसा संताचा महिमा, बोली जय तितुकी उणी उपमा, जयोचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय. आणि नक्कीच संतांमध्येच आपल्याला देव दिसला पाहिजे आणि संतांना सर्व काही समजते. आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगले पाहिजे. सारखं रडत असतो हे असं ते तसं का असं स्वामी म्हणतात.
आणि तुझ्याजवळ जे काही आहे ते काही कमी नाही आहे. तू रोज झोपेतून उठतो. नवीन दिवस, नवीन 24 तास असतात तुझ्याकडे. उठ, छंद जोपास, हस रे कुळ्या, असं स्वामी आपल्याला रागवत आहेत. आणि सर्व छान होणार आहे आणि मी आहे तुमच्या पाठीशी, असं स्वामी आपल्याला विश्वास देत आहेत. एक लक्षात ठेवा की तुम्ही कुणाच्या संगतीत आहात यावर तुमचे व आयुष्य तोलले जाते. आणि सत्संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल आणि नामाचे महत्त्व कळेल. संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल आणि तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांची भारलेला सुंदर आकार मिळेल. आणि थोडक्यात सांगायचे तर सत्संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो आणि त्याचे साध पडसाद आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा, नामाची संगत धरा, तरच भगवंत दर्शन घडेल आणि आनंदाने आपले आयुष्य जगण्याची हीच एक भक्तिकून आहे. आणि नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे. आणि हा विश्वास फक्त संतच देतात. आणि त्यासाठी सत्संगत आवश्यक आहे आणि खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचे महत्त्व पडते. नाम सहजासहजी कधी मुखात येत नाही. त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते आणि ती ओढ एकदा निर्माण झाली की मग सर्व काही आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून अरे किती लोकांना कुंडली दाखवतो असे स्वामी विचारत आहेत. तू जन्म घेतला तेव्हा तू मागच्या जन्माचे कर्म भोग घेऊन आला आहेस आणि कोणतेच ग्रह तुझे काहीच करू शकत नाही. प्रारब्धाची तीव्रता मी कमी करेल. आम्हाला शरण ये, कर्म स्वच्छ ठेव, आमच्यावर विश्वास ठेव आणि असेल तर सर्व काही शक्य होईल हे मी वचन तुला देतो, असे स्वामी म्हणतात. आणि मित्रांनो, एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले ना की आनंदाला पंख फुटतात आणि मग आपण भगवंत अस्तित्वाच्या अवकाशात मुक्तपणे उडू लागतो. आणि हा आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममाण झालेल्या परमभक्तांनाच मिळत असतो. म्हणून माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की आपण भगवंत नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे आणि देहभान हरपून नाम घ्यावे, तरच भगवंत चरण आपल्यावर उमटतात आणि नक्कीच आपल्याला ते दिसतात सुद्धा. तसे पाहिले तर प्रत्येकजण केवळ सुखाचाच शोध घेत असतो. प्रश्न फक्त इतकाच आहे की शोधत असलेलं सुख शाश्वत आहे की अशाश्वत आहे हे आपल्याला लक्षात आलेले आहे का? कारण शरीराला लाभणारे सुख अतिशय तात्पुरते असते. पावसाळी गारा हातात धरायला गेले की त्या कशा बघता बघता विळतळून जातात. तसे शरीर माध्यमातून ज्या सुखाचा आपण अनुभव घेतो ते सुद्धा ताबडतोब संपुष्टात येते आणि पुन्हा नव्या सुखाचा शोध सुरू होतो. क्षितिज जसे सतत दूर दूर पळत राहते तसे सुख पळतच राहते आणि ते कधी हातीच लागत नाही. त्याला एक उपाय काय तर साधकाने भगवंत सुखाचाच फक्त शोध घ्याव्या. आणि कारण ते सुख एकदा तुम्हाला अनुभवास आले की त्या परमोच्च सुखाला कधी ओहोटी लागत नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की भगवंत सुखाचा शोध घ्या आणि त्याचाच तुम्ही शोध घेतलाही पाहिजे. आणि एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे, एक लक्षात तुम्ही राहून ठेवलं पाहिजे की आपले आयुष्य देवाच्या हातात आहे. देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही. देवाची पूजा म्हणजे त्यांचे जे नाम आहे त्या नामाची पूजा म्हणजे अखंड नामस्मरण. एकदा का त्याची सवय लागली आणि गोडी लागली की देवाची गोडी लागते आणि देवाची गोडी लागली की देवाचे सानिध्य मिळते. आणि देवाचे सानिध्य एकदा का मिळाले की आयुष्याला सुंदर भक्तीचा आणि भगवंत भक्तीचा आकार मिळतो. आणि म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा, त्यासारखे दुसरे सुखच नाही. नाम तुम्हाला तारून नेईल एवढेच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात तुला वेळोवेळी मी दाखवत असतो समोरचा माणूस तुझा वापर करत आहे की तुला खरंच मदत करत आहे, पण शेवटी तुला ज्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला बघायचं असेल तू त्याच प्रकारे बघतो. असं करू नको, याचा त्रास तुलाच होणार आहे, असे स्वामी सांगत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो की सज्जनांचा सहवास मिळणे, त्यांचे अमृत भारले मधुर बोलणे, कानांना ऐकायला मिळणे, त्यांचे नित्य दर्शन लाभणे यासाठी आपल्यापाशी पूर्व पुण्याही लागते आणि प्राक्तनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो. एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सततच पाझरत राहणारे पौर्णिमेचे शीतल चांदणे असते. आणि या चांदण्यात फार थोड्या भगवंतांना आणि भाग्यवंतांना न्यायला मिळते. आणि नामदेव महाराजांचा संदेश कायमसाठी लक्षात ठेवा आणि फक्त संताच्या सहवासात राहावे. वासने विरहित होऊन एकवट असावे निकट संत संगे, असे नामदेव महाराज म्हणतात. म्हणून ते
काही खोटे सांगणार नाहीत आणि खोटे बोलणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही सत्संगतीत राहा आणि तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा आणि आपल्या आयुष्याचा प्रेमरज्जू बळकट करा. सदैव नामातच राहा. मी भगवंताचा आहे ह्या भावनेने जगायला लागा, तरच आयुष्य कारणी लागेल. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण जर नामनांदात सदैव राहिलो तर दुसऱ्यावर खरे निस्सीम प्रेम करता येते आणि परमेश्वराशी या निमित्ताने अनुसंधान साधता येते. थोडक्यात काय तर भगवंत स्मरणात अष्टप्रहर राहा, त्यातच शाश्वत आनंद साठलेला आहे आणि हे कधी विसरू नका. भक्त प्रल्हाद अखंड नामात राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला आणि हे भक्ती उदाहरण कधी विसरू नका म्हणजे झाले आणि नक्कीच तेही तुम्हाला मिळेल. आणि स्वामी म्हणतात, माझ्या इच्छेशिवाय माझं नावही तुझ्या मुखात येणार नाही. तुझ्या हातून माझी कोणतीही सेवा माझ्या इच्छे विरुद्ध होणार नाही किंवा इच्छेशिवाय होणार नाही. एवढं बाळा तू लक्षात ठेव आणि लक्षात घे. आपले मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेले हवे आणि मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नये. आणि एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो आणि हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे. आणि नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकटच होत नाही आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे श्री गोंदुलेकर महाराज या संदर्भात त्यांनी सांगितले आहे, नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम, असे आपले गोंदुलेकर महाराज म्हणत असतात आणि तेही खरं बोलत असतात. एक लक्षात ठेवा की आपण परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायला हवी आणि त्यांचे नाम सतत घ्यायला हवे, तरच भगवंताच्या गावाला आपल्याला निश्चितपणे जाता येईल. तुम्हाला एक सत्य सांगतो की आपण अंधकाराच्या अज्ञानी रात्री प्रथम संपवायला हव्यात, तरच ज्ञानाची पहाट उमलून येईल. आणि याचा अर्थ असा की अज्ञान मार्गाने प्रपंचाची वाट चालवण्यापेक्षा ज्ञान मार्गाने भगवंत स्मरणाची वाटचाल करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तरच भगवंत भेटीचा सोहळा जुळून येतो. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, नामस्मरणात अखंड राहिले ना तर प्रापंचिक संकटे वरच्यावर आपसूक झेलली जातात आणि ते आपल्यापर्यंत येतच नाही. ती विलक्षण ताकद फक्त अखंड नाम देते आणि ते नामच असते आणि त्या नामातच सर्व काही आपल्याला मिळत असते. सर्व काही क्षणिक आहे. दुःख किती दिवस कुरवाळत राहायचं हे तुझ्यावर आहे. तूच ठरव, तुला असंच रडायचं आहे का सर्व स्वीकारून पुढे जायचं आहे आणि पुढचं पाऊल उचलायचं आहे. म्हणून कधी पुढे चालत चला आणि सर्व काही मिळवत चला आणि देवाला कधीच विसरू नका. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला आत्मा शुद्ध व्हायला हवा आणि भगवंताच्या उपासनेत दंग व्हायला हवे आणि आपली उपासना बळकट व्हायला हवी. तरच भगवंताच्या चरणांशी दृष्टी स्थिर होईल आणि मनात कुठलाही उद्वेष न बाळगता नामस्मरण केले तर भगवंताची वासरी ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एकच केले पाहिजे, आपण भगवंताचे होऊन राहिले पाहिजे आणि त्याला खरे तर पर्याय नाही. तुकारामांनी महाराजांनी आणि भगवंत भक्तीतील म्हटले आहे की नामाची आवडी लागलीसी चित्ता, पाय आडविता सुख वाटे. एकदा का नामाची आवड लागली, चिंतात फक्त नामघंटांचा आवाज घुमू लागला की केवळ भगवंत अस्तित्वाची चाहूल लागते आणि त्यामुळे सुखाची चव कळते आणि ती कायम टिकणे मात्र आवश्यक आहे आणि ती कायम आपण टिकून ठेवली पाहिजे. एवढेच आपण केले पाहिजे आणि विश्वास फक्त स्वामींवर ठेवा. एकच कायम लक्षात ठेवा की जीव असह्य करून सोडणाऱ्या जीव घेण्यात तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरत असतो. यात नवीन असे काहीच नाही. या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देह भावनेने जगणे सोडून द्यायचे आणि केवळ भगवंताचे नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचे. आणि प्रारब्धानुसार सर्व काही या जन्मात प्रत्येकाला सोसायला लागते. त्याला किती महत्त्व द्यायचे त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारत जातो. आणि त्यासाठी सत्संगत हवी, प्रेमाची ऊब हवी, प्रेमाचे वारे व्हायला हवेत आणि हे सारे फक्त नामस्मरणारे साधते. आणि मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एक भगवंताचे अधक स्मरण. एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले आणि तेच तुम्ही केले पाहिजे. ज्यांना आपलं समजतो तेच तुझा विश्वास तोडतात. रक्ताची नाती आहेत पण तुला समजून नाही घेत. म्हणून सांगतो, सर्वांवर विश्वास ठेवू नको. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काय शिकवायचे प्रयत्न करत आहे ते शिक आणि ती व्यक्ती मीच आहे आणि मीच तुला शिकवत आहे असे समज. एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही आणि ती प्रत्येक जीवात उपजतच असते.
बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो, तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना ह्याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो. प्रश्न आहे तो परमार्थ वाटेचा, आणि त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात, आणि स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते. आणि या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संजनांना सहवास आणि अखंड नामस्मरण. आणि त्यात आपण जर समाधान मानले आणि कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही, प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचे नित्य स्मरण केले, तर या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल, आणि सर्वत्र तुम्हाला भगवंताचीच पावले उमटलेले दिसतील. आणि संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते, आणि भगवंताशी अनुसंधान राखणे हाच परमार्थाचा महामार्ग आहे हे मात्र निश्चित असते. आणि एक लक्षात घ्या, परमेश्वरी कृपा एकदा का झाली ना की आपल्या जगत असलेल्या एकूणच आयुष्यावर पौर्णिमेचे चांदणे सतत पाझरू लागते, आणि मन आणि एकूणच अस्तित्व शांत होत जाते, आणि सभोवती समाधानाचे वारे वाहू लागतात, आणि तृप्तीचा अनोखा क्षण माणूस प्रत्यक्ष अनुभवू लागतो. मुखामध्ये केवळ भगवंत नाम घुमू लागते आणि देह प्रपंच करतो, परंतु मन मात्र परमार्थात डुंबून राहते. आणि म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच सांगतो की परमेश्वरी कृपा होण्यासाठी अखंड तुम्ही नाम घेत राहा. त्यातच सुख दाटून आलेले आहे, आणि हे कधी विसरू नका. त्यासाठी एक सिद्ध मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा अहोरात्र जप करा, नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतील. एक कायमसाठी लक्षात ठेवले पाहिजे, आणि ठेवा की सत्सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो, आणि त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो. आणि त्यासाठी भगवंताचे अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा, आणि अखंड नामस्मरण हवे. एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र सावधानता हवी, आणि तरच सत्पुरुषाचा सहवास आपल्याला घडत असतो, आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने भगवंत दर्शन घडत असते, एवढे लक्षात घ्या. म्हणून आपल्या मनात कधीही कोणाविषयी वाईट आणू नका आणि वाईट विचार करू नका. प्रत्येकाविषयी चांगले विचार करा, आणि चांगलं आपण वागलं पाहिजे. आणि आपल्या दाराशी कोणी आलं तर त्याला भुके जाऊ देऊ नका, त्याला पूर्णपणे जेवून जाऊ द्या. संतांच्या सहवासात राहण्याचा आपण आटोकात प्रयत्न करावा, कारण एकच संतांच्या मुखात फक्त देवाचेच नाव असते, त्याच्यापाशी फक्त देवचर्चाच चालते. आणि मुख्य म्हणजे एकदा का आपण संतांच्या सहवासात राहिले की तेच आपल्याला देवभेटीच्या हम रस्त्यावर आणून सोडतात, आणि भगवंताची निश्चित भेट घडवून आणतात, आणि आपले आयुष्य केवळ संतच सुगंधित करून सोडतात. म्हणून सत्संगतात आवश्यक आहे, आणि ती पाहिजेच. आपल्याला परमेश्वरी कृपेने नेमके किती आयुष्य लाभले आहे हे ठाऊक नसते, मग आपण या मानवी आयुष्याचे कल्याण करायला नको का? म्हणून तुम्हाला सांगतो की एक क्षणसुद्धा वाया न घालवता फक्त सत्कर्मे करा, लोकांची सेवा करा, परमेश्वराचे नाम घेत प्रत्येक जगत असलेल्या क्षणावर परमेश्वराची मोहर उठवा, आणि भगवंताच्या अनुसंधानात राहा. तुम्हाला मी सांगतो, परमेश्वर तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे प्रत्येक संकटात रक्षण करेल, आणि तुम्हाला नक्कीच तो आधार देईल. कारण भगवंताला निर्मळ मनाची माणसं खूप आवडतात, आणि निर्मळ मन ज्याचं असतं त्याचं भगवंत परमेश्वर लवकर ऐकत असतो. तुम्हाला एक सांगायचे म्हणजे, परमेश्वराकडे आपले एखादे काम व्हावे म्हणून साकडे घालू नये, कारण परमेश्वराला ते ठाऊकच असते. आपण फक्त परमेश्वराची पूजा करावी आणि त्याचे नित्य दर्शन घ्यावे. परमेश्वर ते काम स्वतःहून करतो यावर अढळ श्रद्धा ठेवावी, कारण तुमची भक्ती ही मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून कधीच असू नये. याचा परिणाम चांगला होत नाही. परमेश्वर तुमचे काम करतो, परंतु तुम्ही मात्र परमेश्वराला अंतरता, आणि एकदा का परमेश्वराने तुमचा हात सोडला की तुम्ही निराधार होता. आणि तुमच्या लक्षात यायला नको का? नक्कीच तुमच्या लक्षात यायला हवे, आणि तुम्ही मनात ही गोष्ट ठाम धरून ठेवायला हवी. लक्षात ठेवा की या विश्वात फक्त भगवंताची सत्ता चालते आणि आणखी कुणाचीही नाही. म्हणून तुम्ही भगवंताला शरण जा, आणि ज्याला भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल तोच नामाच्या नादात राहील आणि नामस्मरणात गर्क होईल आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू शकेल. आणि अशा पवित्र मनाच्या साधकावर नेहमीच भगवंत कृपेची चांदन वरसाद नित्य होत राहते, आणि आपल्या अंतःकरणात भगवंत भेटीची तळमळ वाढायला लागली
की आपली प्रत्येक हाक भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपल्या हाकेला भगवंत केवळ हो आणि नाही तर तो वायुवेगाने धावत येतो. लक्षात घ्या. म्हणून आपल्या संकटात स्वामी आपल्याला आठवतात आणि अशा आठवत नाही, हे मात्र चुकीचे आहे. चुका करणे हा मनुष्य स्वभाव आहे, पण आपल्या कितपत चुकतो याची जाणीव स्वतःला होणे गरजेचे आहे. आणि तर तुम्ही खऱ्या अर्थाने एक मनुष्य म्हणून घेऊ शकतात. पण आयुष्यामध्ये एवढ्या ही मोठ्या चुका करू नका. माझ्यासमोर उभे राहण्याची तुम्हाला लाज वाटेल, असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुलना करणं सोपं असतं रे. तुझ्या वया एवढेच तुझे सोबती आहेत आणि पण आज त्यांच्याकडे गाडी आहे आणि कोणाचे लग्न झाले, पण तू जिथे होता तिथेच आहे असं वाटतं ना. नैराश्य येतं. आणि अरे पण आपल्याला जे दिसतं आहे ना ते खरंच आहे का? आपण नाही सांगू शकत ना. तुझ्याकडे आज काहीतरी नसलं तरी त्यांच्यापेक्षा सुखी तू असशील, असंही होऊ शकते. तसे दिसते तसे नसते. आणि तुम्हाला सर्वांना वेगवेगळे कार्य दिले आहे आणि मी तुमच्यासोबत असताना तुझं कधी वाईट होईल असं वाटतं का तुला? म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि समजावत आहेत. म्हणून स्वामींचा सल्ला ऐका आणि स्वामींचं सर्व काही तुम्ही ऐका. सर्व काही नीट होईल. फक्त स्वामींच्या विचारांवर आपण एकदा चालले की मग आपल्याला सर्व सुख लाभते. आणि स्वामींच्या विचारावर चालत असताना आपण कोणत्याही वाईट संगतीत पडू नये आणि वाईट संगतीत राहू नये. स्वामींना ते अजिबात आवडत नाही, एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून स्वामींवर दृढ विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.